नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, या कवी शंकर वैद्य यांच्या काव्यरचनेतील ओळीप्रमाणे प्रत्येक मुलामुलीच्या आयुष्यात प्राप्त होणारी अवस्था कुठली असेल ह्याचा जर विचार केला तर ती अवस्था सापडते किशोरावस्था, कौमार्यावस्था. या वेगवेगळ्या नावाने ती ओळखली जाते. या अवस्थेमध्ये मुला मुलींच्या शारीरिक, मानसिक अशा रचनांमध्ये अनेक स्थित्यंतर घडत असतात. हे जे सूक्ष्म बदल आहेत त्याचा जर आपण बारकाईने विचार केला आणि हे बदल आपण समजून घेऊ शकलो, काळाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करू शकलो, तर निश्चितच पालक आणि विद्यार्थ्याचं तसंच शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं सुद्धा खूप सुसह्य व्हायला मदत होऊ शकेल. हेच सगळे बदल अभ्यासणं गरजेचं आहे आणि आज आपण आजच्या भागातून याच विषयी जाणून घेणार आहोत. पाहूया आजचा आपला विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत किशोरावस्थेतील शरीरातले बदल आणि जागरूकता या महत्त्वाच्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ञ सखी इथे माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे. आज आपल्या बरोबर आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कल्पना बारापात्रे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि खरंच हा बदल कळला तर नक्कीच आपल्याला त्यांच्याबरोबरचं आपलं नातं सुसह्य करण्यामध्ये मदत होईल, त्यांना समजून घेता येईल आणि म्हणूनच या विषयाची निवड केली गेली आहे. ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, मॅडमकडून त्यांची मतं आणि मार्गदर्शन मिळवणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना मॅडमची ओळख करून देते. स्त्री रोगतज्ञ डॉक्टर कल्पना बारापात्रे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे MBBS MD गायनाकोलॉजिस्ट त्यांनी पूर्ण केलंय. जवळजवळ 27 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चिन्मय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बोईसरच्या त्या संचालिका संस्थापिका आहेत. अनेक क्लब्समधून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. तसंच पालघर जिल्ह्याच्या वैद्यकीय आघाडी अधिकारी आहेत. गरिबांसाठी, वंचितांसाठी वैद्यकीय शिबिरांचं आयोजन सुद्धा मॅडम नेहमीच करत असतात. स्वतः उत्तम कलाकार, कृष्णभक्त आहेत. सुषमा स्वराज अवॉर्ड, त्याचबरोबर गजलक्ष्मी पुरस्कार, डॉक्टर ऑफ डिकेड अवॉर्ड अशा अनेकविध पुरस्कारांनी मॅडमना सन्मानित करण्यात आले. आज किशोरावस्थेत होणारे मुलामुलींच्या शरीरातले बदल, त्याविषयीची जागरूकता या विषयावर मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा आता वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. मॅडम, मी पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. आणि अगदी पहिलाच प्रश्न मनात माझ्या हा आलेला आहे की आपण म्हणतो की किशोरावस्थेमध्ये हे सगळे बदल होत असतात, तर नेमकं या किशोरावस्थेमधलं मुलामुलींचं वय काय आहे? कारण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की हे वय अलीकडे येत चाललंय. तर या अनुषंगाने कुठल्या वयाचा विचार या अवस्थेमध्ये करावा लागतो, काय सांगाल? किशोरावस्था एक स्टेज ऑफ लाईफ आहे. जसं आपण जन्मापासून वृद्ध अवस्थेपर्यंत आपण जातो, तर त्यात असं होतं की जन्म होतो, बालपण असतं, मग किशोरावस्था येते, त्याच्यानंतर येतं यौवन, प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था. तर ही जी किशोरावस्था आहे किंवा त्याला कुमारावस्था म्हणतात किंवा पौगंडावस्था आणि इंग्लिशमध्ये त्याला प्युबर्टी आणि ॲडोलेसन्स म्हणतात. तर ह्या अवस्थेत फार शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात आणि हे एक वादळासारखं मुलामुलींच्या आयुष्यात येतं. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना कसं आपण समजून त्यांना कसं पद्धतशीर आपण समजावू शकतो ते आपण पालकां म्हणून किंवा शिक्षक म्हणून सांगू शकतो. तर ही अवस्था मुलींमध्ये साधारणतः 8 ते 14 वर्षापर्यंत येते आणि मुलांमध्ये 10 ते 15 वर्षापर्यंत येते. ओके. म्हणजे मॅडमने आपल्याला अगदी चांगलं सुटसुटीत सांगितलं की 8 ते 14 आणि 10 ते 15 हे जे मुलामुलींचं वय आहे, या पूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या शारीरिक अवस्थेमध्ये खूप स्थित्यंतर घडत असतात. तेव्हा त्या वेळेला त्यांना समजून घेणं हे खूप आवश्यक आहे. अर्थात आता मॅडम मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की आपण हा बदल म्हणतोय, शारीरिक बदल, तर तो मुलींमध्ये कुठल्या पद्धतीने घडत असतो आणि काय बदल आपल्याला दिसतो, काय सांगाल याविषयी? मेजरली आपण असं बघितलं तर मुलींमध्ये जास्ती बदल दिसून येतो, मुलांपेक्षा पण जास्ती बदल दिसून येतो. तर हा बदल काय आहे? जसं मुली वयात येतात तर त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस येतात, सेक्स हार्मोन्स रिलीज होतात बॉडीमध्ये, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. त्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या इफेक्टमध्ये मुलींमध्ये जो बदल येतो ते म्हणजे की त्यांची हाईट वाढते, उंची वाढते, कुणाकुणामध्ये वजन पण वाढतं. नंतर त्यांच्यात पाळी येते,
नंतर प्युबिक किंवा आर्मपिट्समध्ये हाताखालच्या जागेत काकेत म्हणू शकता तुम्ही केस दिसतात. आणि मुलींमध्ये चरबीचं वितरण होतं, म्हणजे ब्रेस्टमध्ये चरबी दिसते, फॅट डिपॉझिट दिसतात, आणि बटक्समध्ये किंवा पार्श्वभागात चरबीचं वितरण असतं. आणि स्तनांमध्ये पण वृद्धी होते, स्तन विकसित होतात आणि स्तनांचा साईज पण वाढतो. आणि हे शारीरिक बदल आपल्याला दिसून येतात या वयात मुलींमध्ये. आता या दृष्टीने मला मानसिक पण बदल त्यांच्यामध्ये होतात. नक्कीच याच विषयी विचारणार होते की मानसिक बदल मग साधारण कुठले काय पद्धतीचे दिसतात, काय सांगाल? मानसिक असे बदल दिसतात की मुली थोड्या इंडिपेंडेंट व्हायला लागतात आणि त्या आपलं स्वतंत्र विचार करतात आणि थोडा संवाद जास्ती करतात, किंवा आपल्याला असं वाटायला लागतं की ही मुली आता जरा वयात आल्या तर जरा आगाऊ सारख्या वागायला लागलेल्या आहेत आणि जास्ती फ्रेंड्स सोबत राहायचा प्रयत्न करतात, मित्रमैत्रिणींसोबत फिरायची इच्छा असते त्यांना, किंवा जास्ती मोबाईलमध्ये राहतात आणि चिडचिड पण त्यांची सुरू होते. जसं पाळी आणि त्यांना पाळी येत असते, स्तनांची वाढ होते, तर कधी कधी मुलींना असं वाटतं की हा काय नवीनच प्रकार माझ्यात घडतो आहे आणि त्याचं महत्त्व आपण त्यांना सांगितलं तर त्यांची चिडचिड थोडी कमी होऊ शकते. आणि मुली थोडं आरशात जास्ती बघतात, जास्ती नटतात थटतात. आजकाल तुम्ही बघितलं आहे की इन्स्टा, फेसबुक ह्याच्यावर मुली जास्ती राहायला लागल्यात. तर हे जे वय असतं ते करिअर डेव्हलपिंग वय पण असतं, तर ह्याच्यात आपण त्यांना प्रॉपर गायडन्स द्यायला पाहिजे. नाही, मला वाटतं हा मुद्दा तुम्ही फार महत्त्वाचा म्हणालात की हे जर आपण त्यांना नीट समजावून सांगितलं कदाचित तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही मुलींचा बदलू शकतो. आणि या वयात तुम्ही म्हणलात तसं की त्यांची चिडचिड वाढते, तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने बघितलं पाहिजे हे मॅडम सांगायचा प्रयत्न करतात. आता जसं तुम्ही म्हणालात की मुलींमध्ये हे बदल आपल्याला शारीरिक किंवा मानसिक दिसतात, तसं मुलांमध्ये कुठल्या पद्धतीचे बदल होतात हे जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? मुलं जसे जसे मोठे होतात तसे तसे त्यांच्यातही वेगवेगळे विविध प्रकारचे बदल दिसतात. त्यांचं शरीर विकसित होतं, मुलांची पण उंची वाढते, त्यांचं वजन वाढतं, खांद्यांचा आकार बदलतो, त्यांना दाढी-मिशी येते, त्यांचा आवाज फुटतो, कंठ फुटला असं आपण म्हणतो, ॲडम्स ॲपल त्यांना येतं. आणि त्यांच्यामध्ये जे जननेंद्रिय असतात त्यांचं साईज वाढतं, ते विकसित होतात आणि स्पर्मॅटोजेनेसिस सुरू होतं, म्हणजे की त्यांना इजॅक्युलेशन होऊ शकतं, सीमेन कधी कधी इजॅक्युलेट होतं. अशा वेळेत मानसिक बदल पण मुलांमध्ये खूप होतात, म्हणजे मुलांची बुद्धी वाढते, ते त्यांची विचारसरणी चेंज होते, ते आत्मनिर्भर किंवा इंडिपेंडेंटली विचार करायचा विचार करतात, संवादात ते भाग घेतात. घरात जर का काही चर्चा सुरू असेल तर त्या संवादामध्ये ते भाग घेऊन त्यांना आपलं काहीतरी त्यांना मत मांडायचं असतं. आणि जास्तीत जास्त मुलं बाहेर फिरायचा प्रयत्न करतात. थोडा अभ्यासावरनं पण मुलींचं लक्ष दूर होतं, कारण की हार्मोन्सचा खूप प्रभाव असतो अशा वेळेला. तर थोडं ते एक मुलींमध्ये सेक्स अट्रॅक्शन पण अपोजिट सेक्स करता अट्रॅक्शन वाढतं आणि ह्या वयात त्यांना हा बदल जो होत असतो त्याच्याने त्यांना खूप असं गोंधळल्यासारखं होतं आणि त्यांना खूप प्रश्न असतात जे त्यांना विचारायचे असतात. आणि जर आपण ते वेळेत प्रश्नांचे उत्तरं नाही दिले तर मग ते मोबाईलवर किंवा इंटरनेटवर किंवा मॅगझिन्स थ्रू ते समजायचा प्रयत्न करतात. खरे, मला वाटतं हॉल या शास्त्रज्ञाने, मानसशास्त्रज्ञाने सुद्धा या अवस्थेचं वर्णन वादळाची अशी अवस्था असं केलंय. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्यात अनेक शारीरिक बदलांबरोबर त्यांची विचारशृंखला सुद्धा खूप वेगाने कार्यरत असते आणि मनातले प्रश्न, हा गोंधळ त्यांना दूर करायचा असतो. आपण जर त्यावेळेला योग्य उत्तर दिलं तर त्यांचं समाधान होऊ शकतो. पण बरेच वेळेला आपण म्हणतो की मुलांना शिंग फुटली, या मथळ्याखाली आपण त्यांचे विचार दाबायचा प्रयत्न करतो, पण असं न करता त्यांना समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. याच अनुषंगाने मॅडम तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, तर त्या प्रश्नाकडे मी येते की जे लैंगिक आकर्षण वाटतं तर त्यावेळेला लैंगिक शिक्षण देणं मुला-मुलींना हे या वयात गरजेचं आहे का, असं आपल्याला वाटतं का? काय सांगाल याविषयी आपण? सेक्स एज्युकेशन हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे आणि त्याच्यामधून आपण भीती न बाळगता किंवा संकोच न करता मुलांशी टप्प्याटप्प्याने आपण संवाद केला पाहिजे आणि त्यांना त्याचं महत्त्व समजवलं पाहिजे. कारण मुलांना कसं आहे, कुठलाही बदल आपण जर बघितला तर आता उत्सुकता ही खूप असते. म्हणजे मुलं आधीचे नाही राहिलेत की जे आईवडिलांनी सांगितलं ते चुपचाप ऐकून घेणार, असे ते नाही आहेत. ते लॉजिकली थिंक करणारे मुलं आहेत. तर त्यांना खूप असं वाटत असतं की हे काय होतंय, तर ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता चित्रपट आहे, TV आहे, मोबाईल आहे, नेटफ्लिक्स आहे, Amazon सिरीज आहेत, तर ह्याच्यात काही वेगळं वेगळं मुलं बघत असतात आणि मग तसं ते कॉपी करायला पण बघतात. तर त्याच्यामुळे आपण त्यांना जर का वारंवार टप्प्याटप्प्याने समजवलं की हे काय त्यांच्याकरता चांगलं आहे, काय वाईट आहे, तर ते जास्ती त्यांच्या फायद्याचं असेल. जसं हे शिक्षण आपण केव्हा सुरू करायला पाहिजे, तर 3 ते 5 वर्षाचे मुलं असले तर त्यांना सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगाव्या लागतात. की आता बघा कसं आहे, वर्किंग असतात पेरेंट्स, कुटुंब पद्धती आता बंद झालेली आहे. वर्किंग पेरेंट्समुळे आई पण बिझी असते, कधी क्रेचमध्ये मुलांना सोडावं लागतं किंवा असं पण होतं की केजीमध्ये मुलं असतात तर त्यांना त्यांचा संपर्क ऑटो रिक्षा ड्रायव्हर किंवा बस ड्रायव्हर, कंडक्टर, मेल टीचर्ससोबत होतो. तर त्यांना आपल्याला गुड टच बॅड टचबद्दल सांगावं लागतं, ठीक आहे, हेही शिकवावं लागतं. आणि जे मुलं वयात येतात त्यांना आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स का वाढत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्यांना माहिती द्यावी लागते आणि त्याचं महत्त्व काय आहे ते सांगावं लागतं. नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केलाच होतात मगाशी की सामाजिक माध्यमांच्या मुलं हल्ली खूप जवळ आली आहेत, कारण पद्धतच अशी झाली आहे, शिक्षणाची असेल किंवा काही कारणांनी असेल, की समाज माध्यमांशी त्यांचा संपर्क हा येतोच येतो. आणि मग त्या काळात कदाचित या माध्यमांवरती काही बघून कदाचित मुलं त्याला कदाचित बळी पडू शकतात. तर मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांना काय पद्धतीने आपण समजून घ्यायला पाहिजे किंवा या समाज माध्यमांपासून त्यांना वंचित कसं ठेवलं पाहिजे, काय सांगाल याविषयी? हे जे मी तुम्हाला सांगितलं की लहानपणापासून आपल्याला मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. तो आधीचा काळ नाही आहे की घरात खूप लोक आहेत आणि ते आपल्याला सूचित करतील की बघा ह्याची वळण काही वेगळी दिसते. आपल्याला जरी आई वर्किंग असेल किंवा तिला अनेक कामं असतील तरी आणि नोकरांच्या भरोश्यावर पण आपल्याला ठेवावं लागतं, तर आपल्याला ते बघत राहावं लागतं की काही त्यांच्यासोबत वाईट काही तर घडत नाही आहे. आणि लहान मुलं असले तर आपण त्यांना असं सोडू नाही शकत की चला बिंदास नाही राहू शकत आजकालच्या आहे, कारण की चित्रपट खूप वेगळे झालेले आहेत आधीच्या काळांपेक्षा आणि नेटवर सगळं काही अवेलेबल आहे, त्याच्यामुळे विकृती ही पण दिसून येते काही काही लोकांमध्ये. तर त्या मुलांना आपण सांभाळायचं म्हणजे त्यांना आपल्याला फोकस ठेवावं लागेल, त्यांना हे समजावं लागेल की जरी तुमच्यात हा जो बदल येतो आहे, शारीरिक किंवा मानसिक बदल येतो आहे किंवा भावनिक बदल येतो आहे, तर हा बदल तुमच्या पुढच्या आयुष्याकरता आहे आणि आता तुम्ही जास्ती आपल्या करिअरवर फोकस केलं पाहिजे. त्यांना घेऊन समजवावं लागेल. त्यांना जरी त्यांना उत्सुकता असते जसं, तर त्यांना आपल्याला पुस्तकातनं चित्रातनं त्यांना दाखवावं लागेल की हे का गरजेचं आहे. जसं वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये की कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे हार्ट आहे, फुफ्फुस आहे किंवा आपली GIT आहे, त्यांचे वेगळे वेगळे कार्य आहेत. जसं की हार्ट आहे तर पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करणार, फुफ्फुस ऑक्सिजन देणार आणि GIT आपल्याला डायजेशन किंवा जेवण पचन करून देतं. तसंच ही एक प्रकारची सिस्टम आहे. ही कशा करताय, ही रिप्रोडक्शन सिस्टमचं त्यांना महत्त्व कळणं गरजेचं आहे. त्यांना हे कळायला पाहिजे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पुढच्या पिढी करता आहे किंवा लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलं होऊ शकली पाहिजे, त्याच्याकरता हे सेक्स हार्मोन्स रिलीज होतात. तर मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन जेव्हा रिलीज होतात तर त्यांच्यात एक वेगळी प्रकारची ऊर्जा येऊन जाते आणि त्यांना एक वेगळं काहीतरी वाटायला लागतं की आपल्यात काहीतरी होतंय आणि ते समजत नाही त्यांना आणि त्याच्यामुळे ते गोंधळल्यासारखे होतात. आपण उत्तम वेळेत आणि टप्प्याटप्प्याने आपण जर का त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं तर ते आपल्याला त्या मुलांना आपल्याला वळवता येतं आणि त्यांना आपल्याला त्या वयात जेव्हा करिअर खूप इम्पॉर्टंट आहे त्यांना हे जर का आपण समजवू शकलो की हे तुम्हाला पुढचं सगळं हे पुढे जाऊन मिळणारच आहे, आता तुम्हाला कुठे लक्ष द्यायचं आहे तर तुम्हाला आपलं जीवन सफल करायचं आहे, तुम्हाला काहीतरी बनायचं आहे. नक्कीच. मला वाटतं खूप योग्य उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला सांगितलं की पालकांनी कशा पद्धतीने मुलांना समजवलं पाहिजे की प्रत्येक अवयव संस्थेचं एक काम आहे. हे जर आपण त्यांना या वयामध्ये सांगितलं, शिकवलं तर नक्कीच मुलं त्या पद्धतीने विचार करू शकतील आणि मग ते वेगळ्या गोष्टींना बळी पडणार नाहीत. मॅडम खूप छान मार्गदर्शन आपल्याला करतायत आणि ते असंच मार्गदर्शन पुढेही सुरू ठेवणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. किशोरावस्थेत होणारे शरीरातले बदल आणि जागरूकता या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला बरोबर मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर कल्पना बारापत्रे मॅडम. या विषयाच्या अनुषंगाने एक प्रेक्षक आपल्याशी फोनवर जोडले गेले आहेत. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतात विरारहून. नमस्कार.
नमस्कार विनयाजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे की किशोरावस्थेत जागरूकतेसाठी कोणती चांगली पुस्तकं वाचावीत? बरं बरं. त्यांचा प्रश्न आहे की किशोरावस्थेचा विचार करता जागरूकतेविषयी कुठली पुस्तकं योग्य आहेत वाचनाकरता, काय सांगाल? अशी मार्केटमध्ये तर भरपूर पुस्तकं अवेलेबल असतात, पण तुम्ही प्रत्येक पुस्तकातनं तुम्ही ज्ञान घेण्यापेक्षा जर का तुम्ही डायरेक्ट तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटले आणि त्याचं तुम्हाला चांगलं गायडन्स ते देऊ शकतात, कारण त्यांना अनुभव पण असतो. पुस्तकातनं जे ज्ञान मिळतं ते तुम्हाला सरासरी सगळीकडे अप्लाय नाही करता येणार, पण तुम्ही जर का नेटवर गेले तर तुम्हाला ते कळेल. आणि आम्ही हा विषय पुढे घेणार पण आहे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. म्हणजे मुलं आपल्याला असं दिसले की प्रॉब्लेम त्यांना आहे तर त्यांच्याजवळ आपण त्यांना प्रेमाने घेतलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांचा प्रॉब्लेम समजला पाहिजे. त्याच्यावर आपण इमिजिएटली असं रिॲक्ट नाही करायला पाहिजे आणि आपण प्रयत्न करायला पाहिजे की त्यांचा पहिले प्रश्न काय आहे, काय त्यांना पाहिजे आहे, आपल्याकडनं त्यांची काय इच्छा आहे, त्यांना का समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना कसं आपण वळवायला पाहिजे, हे आपण टप्प्याटप्प्याने त्या मुलांशी बोललो तर आपल्याला ते कळू शकतं. नक्कीच. म्हणजे या ठिकाणी आपण तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली तर मला वाटतं पालकांचं कार्य थोडंसं सोपं होईल आणि या दृष्टिकोनातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल असं मॅडमना म्हणायचं आहे. मॅडम, आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते की मगाशी आपण लैंगिक शिक्षणाबद्दल बोलत होतो, तर पूर्वीचा जर आपण काळ बघितला तर त्या काळामध्ये थोडंसं लैंगिक शिक्षण हे निषिद्ध होतं किंवा तितकं खुलेपणे बोललं जायचं नाही. तर याविषयी काय सांगाल, काय मत आहे आपलं, का असं होत असेल असं वाटतं आपल्याला? पहिल्याच्या काळात टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स नव्हता आणि जास्ती आपल्याकडे जसं आपलं धर्म जास्ती आपण पाळायचं किंवा आध्यात्मिकता, सामाजिक आणि संस्कृती, संस्कार ह्यांच्यावर जास्ती भर दिला जायचा आणि कर्म काय करायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला कसं देवप्राप्ती किंवा मोक्ष हे सगळं तेव्हा समजवलं जायचं. पण आताच्या काळात जेव्हा ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि वेस्टर्नायझेशन ऑफ द वर्ल्ड झालेलं आहे, आता तुम्ही बघाल की आपल्याकडे साडी नेसून पण कमीच बायका दिसतात. तर सगळं पाश्चात्य आपल्याकडे येत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मॉडर्न व्हावं आणि सगळं थिंकिंग मॉडर्न झालेलं आहे. तर आधीच्या काळात लोकांना असं जर का आईवडील सांगतील की तिथे खुर्चीवर बस तर खुर्चीवर बसायचे, जर का शिक्षक छडी घेऊन मारायचे तर त्याला काही कोणी वाईट नाही वाटून घ्यायचं की का मारलं. पण आजकाल आपल्याला मुलांना बोलता देखील येत नाही काही. तर खूप फरक पडलेला आहे आधीच्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक पडला आहे. वरून आता जे TV सिरीज आहेत किंवा चित्रपट जसे येत आहेत, तुम्ही बघा आधीच्या काळात कसे चित्रपट यायचे, आता काय येत आहे, तर त्याला खूप एक्सपोजर होत आहे. आणि हे जे ते मुलं बघतायत त्यांना सांगणारं कोणी नाही की त्यात चूक काय आणि अचूक काय आहे. तर ते आपल्या मनाने ठरवतात की काय चूक आहे काय अचूक आहे आणि मग ते जे त्यांना आपल्या डोक्याने कळतं तेच खरं समजून घेतात. नाही तर आधीच्या काळात जर का पिक्चर किंवा चित्रपट बघायचा असेल तर एकटे कुणाला अलाउड नव्हतं, सगळ्यांच्या सोबत बसून आपल्याला बघावं लागायचं. तर जर खराब सीन आलं तर आम्ही TV बंद करून टाकायचं आधी. तर तसं काही आता नाही राहिलेलं आहे. आणि आता पहिलेचे असे तारेचे फोन होते, तर बोलायचं पण झालं मुला मुलींना तर समोर सगळ्यांच्या बोलावं लागायचं, फोन नाही घेऊ शकायचे. आता मोबाईल फोन आहे, ॲट द क्लिक ऑफ अ बटन तुम्हाला सगळं काही जे तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता. आणि क्राईम्स खूप वाढलेले आहेत, पोर्नोग्राफी खूप वाढलेली आहे आणि एकतर त्यांच्या डोक्यात कन्फ्युजन असतं, त्यांचं मन विचलित असतं आणि मग कधीही तुम्हाला माहिती असेल की सत्याच्या मार्गाने चालण्यात आणि रॉंग साईडला जाण्यात फरक आहे. सत्याच्या मार्गाने जाण्याकरता खूप कठीण आणि मेहनत करावी लागते आणि रॉंग साईडला जायला काही वेळ लागत नाही, तर मुलं लगेच त्या वळणावर वळतात. तर आई वडिलांचं त्याच्यावर खूप लक्ष राहायला पाहिजे. बघा, मुलींना समजवायचं आहे तर आई समजवू शकते, पण मुलांना जर का समजवायचं तर वडिलांचा पण त्याच्यात रोल आहे की मुलांमध्ये जो बदल येतो आहे तर त्यांना कसं त्यांच्या एनर्जीला कसं चॅनलाइज करायचं आणि कसं त्यांना प्रॉपर मार्गदर्शन द्यायचं हे वडिलांचं काम आहे. खूप छान मॅडम. कारण वस्तुस्थिती कितीही म्हटलं तरी टाळता येत नाही. बदलत्या काळानुसार हा बदल झालेला आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य आहे. फक्त या काळाच्याच अनुषंगाने जर या विषयाविषयी आपल्याला जागरूकता मिळाली किंवा हे बदल आपण लक्षात ठेवून मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकलो तर कदाचित ते चुकीच्या मार्गाकडे जाणार नाहीत.
याच दृष्टिकोनातून मॅडम हा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे बदल आपण बघतो आहोत किंवा याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न, जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करतोय. मग हे सगळं करत असताना आपण जे लैंगिक शिक्षण देतो त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत, दोन्ही बाजूने आपल्याला विचार करावा लागेल. काय सांगाल याविषयी? जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही विषयाचं पूर्ण ज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठले पुढचं पाऊल टाकू शकत नाही. जसं की त्यांना आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल, त्यांचं लैंगिक शास्त्र काय आहे आणि लैंगिक प्रॉब्लेम्स काय होतात मुलांना, त्यांना डिटेलमध्ये आपण सांगत नाही. आपण त्यांना ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी हे त्यांना समजावून सांगत नाही. आणि त्याच्यातनं होणारे प्रॉब्लेम्स जसे की अनप्रोटेक्टेड सेक्स आहे किंवा अनप्रोटेक्टेड अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आहेत. आता त्यांना आपल्याला सगळं काही सांगावं लागेल की संबंध कसा होतो ते पण शिकवावंच लागेल आपल्याला, जर का आपल्याला पुढे सांगायचं आहे तर. कारण आपण सांगितलं नाही तर ते काहीतरी विचित्र वागतील. तर त्यांना कंडोम्सचा वापर, ॲब्स्टिनन्स, कॉन्ट्रासेप्शन ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगावंच लागेल. आता हे सगळं सांगताना पालकांना थोडंसं अवघड जातं, कारण त्यांना असं बरेच वेळा काय होतं की आपले मुलं तर नीट वागतायत, चांगलं अभ्यासाच्या वळणाला आहेत आणि मुलं आपल्या मनात काय सुरू आहे ते दाखवते नाही आणि सांगतही नाही पॅरेंट्सला. तर आईवडिलांना थोडी अशी भीती असते की आता हे चांगल्या वळणावर आहेत आणि आपण असं काहीतरी सांगितलं तर ह्यांचं वळण तर नाही चुकणार किंवा हे दुसऱ्या मार्गाला तर नाही लागणार, ही नेहमी त्यांना भीती वाटत असते. तर फायदे असे आहेत की त्यांना मुलांना आपण समजवू शकतो की बघा हे ह्या वयात जर का तुम्ही केलं आणि बाय चान्स तुम्ही कुठे सापडले किंवा तुम्हाला तुमची चूक जाणून आली तर तुम्ही ह्याच्यात कायद्यातही फसू शकता आणि त्याच्याने तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास पण होऊ शकतो. नक्की आजकाल पद्धतीने समजावतो हे महत्वाचं आहे. आणि आता मी तोट्यांकडे येणारे, पण तत्पूर्वी एक फोन येतोय तो घेऊया. आपल्याला स्वाती चव्हाण प्रश्न विचारतायत मुंबईहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार स्वातीजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा, मी काय म्हणत होती मॅडम. हॅलो. बोला बोला, विचारा प्रश्न. हॅलो. हो बोला बोला, प्रश्न विचारा. हा, मी काय म्हणत होती की समजा लहान मुलं वयातली, ओके, वयात येणारी मुलं, हा, प्रश्न सलग विचारा आपला कृपया. हा, तर मग त्यांची आपण कशी काळजी घ्यायची लागते म्हणजे समजा. बर. हॅलो. वयात आलेले जे मुलं असतात त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं की ते काय चॅटिंग करत आहेत, त्यांच्या मार्कांकडे लक्ष द्या, त्यांच्या शिक्षकांकडे, शाळेत जाऊन शिक्षकांकडे चौकशी करा, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ते बघा. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एखादी मैत्रीण एखाद्या मुलाला मिळाली तर आईला थोडी काळजी वाटायला लागते की आता ह्याचं काहीतरी भलतंच सुरू आहे. पण कधी कधी काय होतं की शाळेत असताना मित्रमैत्रिणी बोलतात पण ते अभ्यासाचं पण बोलू शकतात आणि कधी कधी असं होतं की त्यांची वेवलेंथ भेटते तर ते लोक सोबत अभ्यास करतात, को स्टडीज करतात. तर आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की मुलींपासून मुलांना फक्त धोका असतो, पण कधी कधी मुलांपासून मुलांना धोका जास्ती राहू शकतो. म्हणजे मुली काय करतील तर थोडं प्रेमाने बोलतील किंवा अभ्यासक्रम विचारतील किंवा नोट्स एक्सचेंज करतील. बऱ्याच वेळा मुली इथपर्यंतच करतात आणि पुढचं पाऊल टाकताना बऱ्याचशा मुली अजूनही घाबरतात. पण मुलं काय करतील तर पिअर प्रेशरमध्ये मुलं स्मोकिंग करायला लावू शकतात, ड्रिंक्स घ्यायला लावू शकतात. हल्ली ड्रग्सचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला अगदी चौकस राहून आणि खूप नित्याने आपल्याला मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. आपण असं म्हणू शकत नाही की आपण चांगल्या शाळेत टाकलं तर त्यांना चांगले संस्कारच लागतील. जितकी शिक्षकांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्या स्टुडंट्सला घडवायची, तितकी किंवा त्याहून जास्ती पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या मुलांना नीट वळण लावायची. खरं आहे. मला वाटतं आज पालक म्हणून काय जबाबदारी आहे हे मॅडमनी खूप योग्य पद्धतीने सांगितलं की नेहमी लक्ष देणं आणि चौकस नजरेने लक्ष देणं हे पालक म्हणून खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. मंगल आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो, मी प्रश्न पुण्यावरून विचारा मंगल आपला. आपटे बोलते. हो. मला असं विचारायचं की
पूर्वी एकत्र कुटुंब होतं, तर मग त्या मुलींना आपण सांगत होतो की बाबा तिच्या अडचण आली तर आपण सांगत होतो किंवा बाहेर गेली किंवा शाळेत गेली तर मग मुलींना समजावायचं कसं आणि त्यांची काळजी कितपत घ्यायची आणि त्यांना आहार काय द्यावा. बरं. त्यांचा प्रश्न आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यात एकत्र जाणं येणं असायचं, पण आज परिस्थिती बदलली आहे. मुली शाळेत एकट्या जातात येतात किंवा बाहेरही त्यांना एकटं जावं लागतं यावं लागतं, तर त्या कालावधीत त्यांची काळजी कशी घ्यावी. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे की त्यांची शारीरिक अवस्था ही बदलत असते, झपाट्याने वाढ होत असते, तर त्याच्यात आहार काय द्यावा असाही त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल याविषयी. मुलींकडे लक्ष देणं म्हणजे की आता आपण पण त्या स्थितीतनं गेलेलो आहे, तर आपल्याला पण कळतं की काय बदल त्या वयात होत असतो आणि आपल्याला पण असे अनुभव आलेले आहेत, असं नाही आहे. पण ह्याचं प्रमाण आता थोडं जास्ती झालेलं आहे. जसं की मुली खूप सेल्फी घेत आहेत, इन्स्टावर आहेत, फेसबुकवर आहेत. हे जर का तुम्हाला लक्षात येत आहे किंवा लेट येत आहेत कॉलेजमध्ये काहीतरी, आपल्याला कळतं की ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. काहीतरी कारण सांगून की मला सेल्फ स्टडी करायची आहे किंवा मला जाऊन स्लीप ओव्हर करता कधी जातात पोरी, तर तिथे काय करतायत. आणि त्यांच्याशी लहानपणापासून जर का तुम्ही संवाद साधला आणि लहानपणापासून तुम्ही बोलत राहिले की आज काय केलं, आज काय शाळेत झालं ग, तर ते मोठे झाल्यानंतर त्यांना प्रश्न केलं तर त्यांना असं वेगळं वाटत नाही. नाही तर त्यांना असं वाटतंय की आपल्याला ट्रस्ट नाही करत आहेत आणि आपण त्यांना नेहमी इमोशनली सपोर्ट करायला पाहिजे. होऊ शकतं की त्यांच्याकडनं कधीतरी चुका पण होऊ शकतात, पण त्या चुकीतनं त्यांना कसं बाहेर काढायचं, त्यांना इमोशनली सपोर्ट करा, त्यांना थोडं मेडिटेशन वगैरे करायला लावा आणि त्यांना आपल्या सोबत ठेवा आणि कधी त्यांना जे आवडीचं वाटत असेल ते त्यांना खाऊ घाला आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. जर का तुम्ही प्रेम दिलं तर ते बाहेर प्रेम शोधणार नाहीत. खूप छान. आणि त्यांचा दुसरा यालाच जोडून प्रश्न होता की आहार या वयामध्ये कारण काय द्यायला हवा, कशा पद्धतीने. तर झपाट्याने शरीराची वाढ होत असते, तर मेनली तुम्ही हे लक्ष द्यायला पाहिजे की त्यांना प्रोटीन कंटेंट, प्रोटीन हे सत्व आणि कॅल्शियम हे जास्तीत जास्त त्यांना मिळायला पाहिजे. तर जर का तुम्ही शाकाहारी आहेत तर हिरव्या भाजीपाला, ड्राय फ्रूट्स, स्प्राउटेड जे असतात अन्न ते तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर तुम्ही अंड देऊ शकता किंवा प्रोटीनच्या फॉर्ममध्ये जे नॉनव्हेज घेतात ते नॉनव्हेज पण घेऊ शकतात. पण मी जास्ती आहारात अंड फक्त सांगते, नॉनव्हेज हे जास्ती सांगत नाही, कारण नॉनव्हेज जास्ती खाल्ल्याने मला असं वाटतं मुलं जास्ती उत्तेजित होतात. तर ह्या वयात जास्ती नॉनव्हेज पण खाऊ नाही द्यायला पाहिजे त्यांना. नक्कीच. म्हणजे हे या सगळ्या गोष्टींचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे आहार देताना सुद्धा. खूप छान मॅडम. आपल्याला एक सखी कल्याणहून प्रश्न विचारते, त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार. 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 ऐकू येतंय? प्रश्न विचार. हो, प्रश्न विचारा आपला. हा, माझे 2 प्रश्न आहेत की रिप्रोडक्शनचं बेसिक नॉलेज मध्ये आहे, फक्त त्याच्यात बर्थ कंट्रोलच्या साधनांविषयी माहिती नाही. पण मला असं वाटतं की ते देऊ नये. त्याचं कारण ज्या देशांमध्ये ते लैंगिक शिक्षण आहे तिथे कुमारी मातांचं प्रमाण जास्ती आहे, पण बेसिक नॉलेज तर मिळतंच बायोलॉजीमध्ये. माझा दुसरा प्रश्न थोडासा टेक्निकल आहे. काही बायकांची एक ओव्हरी आणि ते फॉलोपियन ट्यूब काढलेली असते, पण दुसरी ओव्हरी कार्यरत असते. आणि मी बायोलॉजीच्या पुस्तकात असं वाचलं होतं की ऑल्टरनेट ओव्हरी काम करतात, म्हणजे एका महिन्यात डाव्याकडच्या ओव्हरीने ओव्हम प्रोड्यूस केला तर पुढच्या महिन्यात उजव्या ओव्हरीने. पण अशी एक ओव्हरी काढलेल्या बायकांच्यात काही ऑल्टरनेट महिन्याला पिरियड येत नाही, तर असं का? धन्यवाद. बरं. त्यांचे 2 प्रश्न होते. तर मला वाटतं त्यांचा पहिला प्रश्न होता की कुमारी मातांचं प्रमाण अशा ठिकाणी जास्त बघायला मिळतं, तर काय सांगाल. त्यांचं मत होतं की हे देऊ नये, तर काय आपलं सजेशन आहे, काय सांगाल. जेव्हा आम्ही शिकत होतो आणि आम्ही लहान होतो तर आम्ही असं ऐकायचं की US मध्ये खूप ॲडोलेसंट प्रेग्नन्सीचं प्रमाण खूप जास्ती आहे. तर आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं की हे कसं काय हे लोक अलाव करतात, त्यांचे पॅरेंट्स कसं काय असं ॲडोलेन्समध्ये प्रेग्नन्सी अलाव करतात. पण आता जेव्हा आम्ही बघतो आपल्या देशात पण हे खूप वाढलेलं आहे, तर त्याचं कारण पण आपण शोधायला पाहिजे. आता US मध्ये आपण समजू शकतो की पेरेंट्स 10वी-12वीत त्यांना काढून घेतात घरातनं, तर त्याच्यामुळे ते एकटे पडून जातात आणि इमोशनली त्यांना कोणी सपोर्ट करायला नसतं. तर अशा अवस्थेत ते काहीतरी पार्टनर शोधायचे, तर होऊ शकतं की त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम्स व्हायचा. पण आपल्या देशात असं होण्याचे कारण मला कमीच दिसतं. का व्हायला पाहिजे? म्हणजे ह्याचा अर्थ की पेरेंट्सचं लक्ष नसतं का? कुठेतरी मला असं वाटतं की आईचं लक्ष नसतं किंवा जास्तीच
त्याच्या मुलांवर भरोसा करतात. मी असं म्हणत नाही की मुलांना ट्रस्ट नाही करायला पाहिजे. मुलांवर ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर का आपण त्यांना ट्रस्ट नाही केला आणि त्यांना आपण काहीतरी चुकीची गोष्ट बोलली तर त्यांना एक चाइल्डहुड ट्रॉमा म्हणून राहून जातो. तर आपण तसं पण करू शकत नाही. पण मुख्य कारण हेच आहे की आपण जर त्यांना नाही समजवलं की हे पूर्ण क्रिया नाही समजवली तर कधीतरी त्यांना कोणी ल्युअर केलं आणि कधी कुठला मुलगा किंवा मुलगी त्यांना आवडत असेल आणि त्यांनी त्या ह्याच्यात घेऊन गेले तर चुकून त्या पोरीला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी नको व्हायला म्हणून हे ज्ञान द्यायला काही हरकत नाही. पण आपण हे पण सांगू शकतो, असं नाही आहे की आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला सूट नव्हती दिली, आपल्या आईवडिलांनी त्या काळाप्रमाणे आपल्याला सूट दिली म्हणून आज आपण इथे आहोत, मला असं वाटतं. तर आपल्या मुलांना पण उच्च शिक्षण घ्यायचं आहे. आता आपल्याला फॉरेनला पण मुलांना पाठवायची वेळ येते. तर त्यावेळेला आपण इतकं एकदम नॅरो माइंडेड नाही राहू शकत. आणि मला असं वाटतं त्यांना सगळं काही सांगायला रीतशीर, त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, प्रामाणिकपणे, खोटं न बोलता आपण त्यांना. आणि त्याची गरज काय, जसं मी तुम्हाला हे सांगितलं की जसे बाकी सिस्टम्स आहेत तशी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, त्यात काही नवीन नाही आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने समजावताय याला फार महत्व आहे. मॅडमने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. तर हे समजावून देणं हे आपलं महत्वाचं काम आहे. मॅडम असंच मार्गदर्शन पुढे सुरू ठेवणार आहे. आपण त्याचं उत्तर देऊया. फक्त वेळ झाली एका विश्रांतीची, तेव्हा विश्रांतीहून आल्यानंतर मॅडम आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतील. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कल्पना बारापात्रे, स्त्रीरोगतज्ञ, आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात किशोर अवस्थेत शरीरात होणारे बदल आणि जागरूकता या विषयावर. ब्रेकपूर्वी आपल्याला एका सखेने कल्याणहून प्रश्न विचारला होता. 2 प्रश्न त्यांचे होते. तर एका प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं. तर मॅडम मी विनंती करते की त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं. काय सांगाल? दुसरं प्रश्न त्यांचं असं होतं की जर का एका बाजूची ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब काढलेली असेल तर मग ऑल्टरनेट पिरियड्स येतात का? तर ही परिस्थिती येते जेव्हा एक्टोपिक प्रेग्नन्सी होतं, म्हणजे ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहते एखाद्या स्त्रीला लग्नानंतर, तर तेव्हा तिची ओव्हरी आणि ट्यूब काढावी लागते. किंवा मग युट्रस युनिकॉर्नेट असतं, म्हणजे फक्त एकच बाजू युट्रसची निर्माण झालेली असते, दुसरी बाजू निर्माण झालेली नसते. तर त्याच्यामुळे त्याच्यात एकच ओव्हरी आणि एकच ट्यूब असतं. जरी एकच ओव्हरी आणि एकच ट्यूब असलं तरी सातत्याने दर महिन्याला ओव्हरीमध्ये फॉलिकल्स वाढतात, अंडे वाढतात. तर अंड्यांचं जर का शुक्राणूशी मिलाप नाही झालं, फर्टिलाइज नाही झालं ते अंड, तर पाळी येणारच. तर त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की एकच ओव्हरी आहे म्हणून पाळी ऑल्टरनेट येणार. ती नियमित रूपाने दर महिन्याला आलीच पाहिजे आणि येतेच. ओके, मॅडमनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलंय मला वाटतं या विषयावर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मॅडम, मगाशी आपण योग्य पद्धतीने आम्हाला लैंगिक शिक्षण देणं का महत्त्वाचं हे समजावून सांगत होतात. तर त्याच्या तोट्यांचा पण आपल्याला विचार करायचा होता की हे शिक्षण देताना त्याचे काही तोटे आहेत का, आणि मग त्यावर पालकांनी कसं काय नियंत्रण ठेवायला हवं, काय सांगाल? कुठलीही गोष्ट आपण मुलांना समजवतो तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असणारच आहेत. पण ह्या काळात मला असं वाटतं तोटे कमी आहेत. कारण जर तुम्ही नाही समजवलं त्या मुलांना तर ते मुलं कुठल्या तरी मार्गातनं ते समजून घेणार आहे, आपल्या मित्रांसोबत त्याच्यावर चर्चा करणार आहेत. एखादा प्रश्न बघा, तुम्हाला एखादं गाणं पण आठवत नसेल आणि ते तुम्हाला दिवसभर आठवलं नाही तर आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. असं वाटतं की ते कुठलं गाणं होतं मला आठवत नाहीये. तर असे प्रश्न जर का त्यांच्या डोक्यात सतत चालत असतील तर ते आपल्या अभ्यासक्रमावर लक्ष देऊ शकणार नाही आणि आपल्या जीवनात त्यांना जे आपण करायला पाहिजे ते सोडून दुसऱ्याच भलत्याच गोष्टीला लागू शकतात. तर ते सर्च करणारच. जर तुम्ही नाही सांगितलं तर ते सर्च करणार. तर आणि मित्रांकडनं त्यांना वेगवेगळ्या गोष्टी समजणार. आणि आजकाल खूप पॉर्नोग्राफी आहे, तर मुलं काय शिकतील हे माहिती नाही. तर मला असं वाटतं की मुलांना जवळ घेऊन प्रेमाने आपण जितकं समजवू शकतो तितकं कुठेच कळणार नाही. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण मुलांना सेक्स एज्युकेशन वेळोवेळी द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर आपण लक्ष पण द्यायला पाहिजे. पण आपण सांगितल्यानंतर काय होतं, कधी कधी त्या मुलांना जागरूकता होते त्या गोष्टीची. आणि जसं आपण बघतो आता क्राईम वाढतं, कशाने वाढतं? आधीचे चित्रपट साधे सुधे होते, कौटुंबिक असायचे. आता सगळे खूप क्रिमिनल सगळं दाखवत राहतात. त्याच्याने पण क्राईम वाढू शकतं, कारण की जे बघतो ते करतो. कारण ह्युमन बिंग्स आर व्हेरी गुड कॉपी कॅट्स. तर
जर का आई वडील चांगले आहेत तर मुलं चांगले निघतात. त्याचं तेच कारण आहे की जे बघतात ते करतात. तर त्यांना बघू देण्यापेक्षा आपण घेऊन समजवलेलं जास्ती बेटर आहे. पण थोडा आईवडिलांना जो संकोच असतो तो त्यांनी काढला पाहिजे. आणि तुम्हाला जर का खूपच असं वाटत असेल की कसं समजवायचं, तर 8वी 9वी 10वीत हे सेक्स एज्युकेशन शाळेत पण होतं आणि पुस्तकात पण डिटेलमध्ये ते दिलेलं असतं. तर मला असं वाटतं अभ्यासक्रम म्हणून त्यांना शिकवलं तर काहीच हरकत नाही. नक्कीच नक्कीच, प्रश्नच नाही. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपल्याला घेऊया आपण. सुनंदा गायकवाड नाशिकहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम, प्रश्न विचारा कृपया. शिकून बोलते. हॅलो. हो, येतंय, ऐकू येतंय. प्रश्न विचारा. येतोय. हा हो. माझं असं म्हणणं होतं की आता श्रीमंत वर्ग किंवा सुशिक्षित वर्ग जो शहरामधला. हॅलो. बोला बोला, प्रश्न विचारा, सलग विचारा. किंवा सुशिक्षित वर्ग हा हे सगळं मोबाईल किंवा काही म्हणजे मोबाईलमुळे जास्त त्यांना सगळ्या गोष्टीची जागरूकता आहे, सगळं आहे. पण ज्या ठिकाणी ग्रामीण भाग, अतिदुर्गम भाग, जिथे शिक्षक सुद्धा या गोष्टी पासून दूर असतात, की जे काहीच मुलींसाठी मार्गदर्शन करू शकत नाही किंवा त्यांचे पालक किंवा त्यांचे आई वडील हे जरा डोंगर भागामध्ये इकडे तिकडे कामाला असतात आणि त्या मुली त्या शिक्षण घेत असतात, की त्यांना की त्यांच्यापर्यंत हे स्रोत कसं पोहोचणार, म्हणजे त्यांच्यासाठी काय माध्यम आपण करू शकू, आपण त्यांच्यासाठी काय जागरूकता करू शकू, की जेणेकरून कुमारी माता किंवा काही वेळेला आपण ऐकलेलं आहे शिक्षकच काही अशा कृती करतात की त्या मुलींना कुठे बोलायला जागा नक्कीच नसते. त्यांना जागरूक आपण कोणत्या कसं माध्यमातून करावं. करू शकतो? हरकत नाही, आपला प्रश्न समजलाय आम्हाला. की त्या असं म्हणताय की जागरूकता करायची, बरोबर आहे, पण काही ठिकाणी जिथे माध्यम नाही आहेत अशा ठिकाणी काही गैरप्रकार घडत असतील तर मग आपण जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे अशा ठिकाणी, ग्रामीण भाग असेल किंवा थोडासा वंचित भाग असेल अशा क्षेत्रात? स्त्री ही जन्म घेते तेव्हाच तिला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा कळतोच. तसं बघितलं तर गर्भपिशवी स्त्रियांकडे आहे, तर स्त्रियांना जास्ती धोका आहे. तर जर का ज्या आईला मुली आहेत, ती मला असं नाही वाटत की कुठलीही आई आपल्या मुलींना समजवत नाही की तिने ह्या धोक्यापासून कसं बजावून राहायला पाहिजे, कसं आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे पालक सांगतच असतात. आणि जिथे गावात वगैरे आपण असं म्हणतो, पण सगळीकडे असं झालेलं आहे की आता कम्प्युटर्स हे सगळीकडे आलेले आहेत. मोबाईल फोन, स्मार्टफोन सगळ्यांकडे, गरीब असो की श्रीमंत असो, सगळ्यांकडे मोबाईल फोन्स आलेले आहेत. तर त्यांना त्याच्यातनं जागरूकता तर मिळतेच. आणि हे काही नवीन नाही आहे, म्हणजे जुन्या काळापासून हा धोका आहे. तर तुम्ही ऐकलं असेल की आधी सती जायच्या बायका, की जर का एखादं राज्य जिंकलं राजाने तर हिंदू बायका सती चालल्या जायच्या, म्हणजे आहुती द्यायच्या आपल्या जीवाची. का? तर त्यांना माहिती असायचं की आता आपल्यावर शारीरिक शोषण होणार आहे. तर हे सगळ्यांनाच कळतं. तर त्या भागात, आणि तसं पण रुरल इंडिया किंवा रुरल डेव्हलपमेंटचे फॉक्सीचे कार्यक्रम सुरू असतात आणि त्या माध्यमातून पण आम्ही शिकवत असतो. आम्ही पण गावाखेड्यात जाऊन प्रोजेक्टरवर हे सगळे सेक्स एज्युकेशनचे प्रोग्राम्स घेतो. स्कूलसोबत आम्ही टायअप करतो आणि तिथे पण आम्ही असे सेक्स एज्युकेशनचे प्रोग्राम्स जाणून घेतो की ह्यांना दुसरी काही माहिती कुठून मिळणार नाही, तर ह्यांना आपण कसं साक्षर केलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे मला वाटतं जो दुर्गम भाग आहे अशा ठिकाणी जर जागरूकता करायची असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण जर त्यांच्याशी संपर्क केला तर ते सत्र घेऊन मुलांना या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतील, पालकांना समजून घेऊ शकतील, असं मॅडमना म्हणायचं आहे. नक्कीच मॅडम, खूप छान मार्गदर्शन आपण करताय आणि अजूनही मार्गदर्शन आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काही प्रश्न मनात आहेत ते विचारायचे आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेतोय किशोरावस्थेत होणारे शरीरातले बदल आणि जागरूकता या विषयाच्या अनुषंगाने माहिती. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कल्पना बारापात्रे मॅडम. मॅडम, आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते की शारीरिक अवस्थेतले बदल आपण समजावून सांगूच शकतो, पण याचबरोबर तुम्ही मगाशी म्हणाला होतात की मनात खूप भावनांचा कल्लोळ एकदम येतो या
टप्प्यात. तर हे सगळे बदल कसे समजून घेता येतील? आणि दुसरा प्रश्न हा आहे की ह्याच्यात जर मुलं व्यसनाला लागली, त्यांच्यात व्यसनाधीनता निर्माण झाली, तर त्याचा त्यांच्या शरीरावरती काही विपरीत परिणाम होतो का? काय सांगाल? जसे किशोर अवस्थामध्ये आपण बघितलं की खूप शारीरिक, मानसिक, भावनिक हे सगळे जे बदल येत असतात त्याच्यात मुलं खूप गोंधळलेले असतात आणि खरंच ते एक वादळासारखं त्यांचा स्टेज असतो की ते काय करायला पाहिजे ते नक्की त्यांना कळत नसतं. त्यात करिअर डेव्हलपमेंट पण त्याच फेजमध्ये येत असतं. तर मेनली काय होतं की जसं को एज्युकेशन खूप कॉमन झालेलं आहे. आधी गर्ल्स स्कूल आणि बॉईज स्कूल होती, आता को एज्युकेशन झालेलं आहे. मुलींना पण उच्च शिक्षण घ्यायचं असतं, तर कधी कधी मुलांचं प्रेम प्रकरण, ब्रेकअप हे सगळं होत असतं. आणि मग जेव्हा असं सगळं होतं आणि त्यांचं दुर्लक्ष होतं अभ्यासावरनं, तर आई वडील काय करतात, नुसतं रागवायचं काम करतात. आणि तू असं करायला नको होतं, तू तसं करायला नको होतं, असं हे सगळं बोलण्यापेक्षा त्यांना आपण प्रेमाने जवळ घ्यायला पाहिजे. त्यांना हे समजवायला पाहिजे की असं सगळं होणारच आहे. काही चुका तर आयुष्यात होतातच, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपोआप मिळत नसतं, पण काही चुका करून पण आपल्याला कळतं. तर पण ही छोटी चूक झालेली आहे आणि ह्याच्यावर तू जास्ती फोकस करण्यापेक्षा तू जास्ती आता आपल्या अभ्यासावर फोकस कर, कुठेतरी स्वतःची गुंतवणूक कर, काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज कर, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कर. आणि त्यांना आपण कधी चांगले पिक्चर दाखवायला पाहिजे, त्यांच्याकरता काहीतरी चांगलं खाऊ बनवायला पाहिजे, काहीतरी त्यांना आनंद मिळेल असं त्यांना प्रोत्साहन आपण द्यायला पाहिजे. जर का आपण वेळोवेळी मुलांना प्रोत्साहन नाही दिलं, छोटीशी गोष्ट का नसेल पण त्यांना एनकरेज करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण सतत मुलांना हे कर ते कर सांगतो, पण आपण हा विचार नाही करत की त्यांच्या मनातल्या ज्या वादळाचं जे चालू आहे ते कुणाकडे बोलतील. ते पालकांकडे जर का पालकांनी लक्ष नाही दिलं आणि नाही बोलले तर ते फ्रेंड्सकडे बोलतील, आणि मग ते फ्रेंड्स त्यांना आणखी कुठेतरी घेऊन, अरे तुला असं वाटतंय का. त्या काळात मुलांना डिप्रेशन येतं, कधी युफोरियामध्ये असतात. आणि मला वाटतं या डिप्रेशनमध्येच कदाचित थोडे ते व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतील, तर मग त्याचा त्यांच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होतो का? काय सांगाल या? तर जसं डिप्रेशनमध्ये गेले तर मुलं म्हणतात की अरे चल तू टेन्शन मत ले, आणि असं करून कधी त्यांना स्मोकिंग शिकवून देतील किंवा ते अल्कोहोल घेतील. आणि ड्रग्स तर सगळ्यात वाईट आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते नशेत असतात तर त्यांना तेही समजत नाही ते काय बघतात, ते काय करतात. बिचाऱ्यांची फार वाईट किंवा दयनीय स्थिती झालेली असते. आणि आपल्याला पालकांना तेवढाच राग येत असतो की आपलं काय चुकलं की हे लोक इतके वाया गेलेले आहेत. तर पालकांना माझी एक रिक्वेस्ट आहे की असे जेव्हा मुलं वागतात तर ते असा विचार करण्यापेक्षा की असे ते का झाले, ते आपलं कुठे चुकलं आपण पण बघायला पाहिजे की आपलं नीट लक्ष नव्हतं का, आणि आपण कुठेतरी चुकलेलो आहे का. त्यांची तर चूक झालेली आहे पण आपली पण कुठेतरी चूक झालेली असते. तशा मुलांना इमोशनली सपोर्ट करायला पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांना प्रेमाने समजवलं पाहिजे, त्यांचं लक्ष थोडंसं दुसरीकडे कुठेतरी वेधून घेतलं पाहिजे. आपण त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे, गप्पा गोष्टी करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. आजकाल बघत असाल तुम्ही, एका रूममध्ये 4 घरातले मेंबर्स असले तरी 4चे 4 आपल्या मोबाईलवर असतात, व्हॉट्सॲपवर असतात. म्हणजे हे सगळं आपण कमी करून एकमेकांमधला संवाद वाढवला तर एकमेकांच्या भावना कळतात, एकमेकांचे विचार करतात आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघतं. खरंय. मला वाटतं हे तुम्ही अतिशय योग्य म्हणालात की एकाच घरात 4 जर व्यक्ती सदस्य असतील तर ते आपल्याच याच्यात व्यस्त असतात आणि एकमेकांमधला संवाद कुठेतरी हरवला. आणि किशोर अवस्थेतले बदल आणि जागरूकता समजून घेताना संवाद साधणं हे फार आवश्यक आहे. अगदी थोडक्यात जाता जाता जर काही संदेश द्यायचा असेल या विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांनाच, तर तो आपण काय द्याल? मुलं हे उद्याचा समाज आहेत आणि जे आपण आज मुलांना शिकवणार त्याचप्रमाणे पुढचा समाज घडणार आहे. आता आपण बघतोय की आपल्या देशात खूप बदल येतो आहे आणि खूप चांगला बदल येतो आहे. परत आपली संस्कृती परत येत आहे. तर मला एकच रिक्वेस्ट आहे की नुसतं अभ्यासावर भर देण्यापेक्षा आई वडिलांनी मुलांना सुसंस्कृत बनवणे, त्यांना थोडा आपल्या काळातला म्हणजे पौराणिक काळातल्या गोष्टी त्यांना समजवणे, कौशल्य विकास कसा साधावा, त्यांना अध्यात्म थोडं समजवणे हे पण गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की भक्त बनून जा, पण ह्याच्याने त्यांना जो एक सपोर्ट मिळतो किंवा त्यांची एक मॉरल एनर्जी वाढते, त्याने ते खूप चांगल्या मार्गाला लागू शकतात. आणि मुलं आहेत तर ते चुका करणारच आहेत,
मग आपलं पालकांचं शिक्षकांचं कामच काय आहे की मुलं जे चुका करतात त्याच्यात आपण सुधारणा कशी आणायची, त्यांना प्रेम भावाने चांगल्याने आणि त्या वर्ल्डमध्ये जे फसलेले असतात बिचारे असतात ते मुलं की ते लोक निघूही नाही शकत आणि काही करू पण नाही शकत. आणि जर का तुम्ही बघितलं असेल की आता वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे ड्रग ॲडिक्शन असेल वगैरे, तिथनं आपल्याला मुलांचं निर्मूलन करून देतात. तर खूप गरजेचं आहे हे की आपण हा जो वादळ त्यांच्या जीवनात येतो त्यावेळेला आपण त्यांना अतिशय लक्ष देऊन दक्षतेने आपण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन द्यायला पाहिजे आणि त्यांना आपण एक चांगलं नागरिक बनण्यात मदत केली पाहिजे. सगळ्या आई वडिलांना असं वाटतं की त्यांच्या मुलांचं जीवन चांगलं राहायला पाहिजे. ते सुंदर मराठा मॅडम खूप छान आपण बोललात आणि फार महत्वाची माहिती आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवली, ज्याने विषयाचा आवाका सगळ्यांच्याच लक्षात आला असेल. आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपण वापरू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री फेसबुकवर प्रतिक्रिया देता येतील. सखी सह्याद्री@gmail.com आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण आम्हाला सगळ्यांना केलं आणि वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. माझ्याकडनं पण धन्यवाद सखी सह्याद्रीला आणि चैताली मॅडमला. नक्कीच खूप छान मार्गदर्शन केलं. तसेच वेगवेगळे विषय घेऊन आपण नेहमीच भेटत असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.